नमस्कार. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला 3,000 रुपये मिळणार. जाणून घेऊया संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला आहे. महिला आणि बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आलाय. आता याबाबत शासन निर्णय सुद्धा जारी केला आहे. यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या आधीच हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आता रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 हप्ते दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलाय. आता यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून देखील महिला आणि बालविकास विभागाकडे तब्बल करण्यात आलेला आहे. यासाठी 319.53 कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आलाय. आता प्रशासकीय विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय. निधी वर्ग झाला असून येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात. यासोबतच महिला आणि बालविकास विभागाकडून देखील राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू केली गेली. यात अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नव्हती. बँक खाते लिंक नसलेल्या आणि KYC न केलेल्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे पडताळणी तब्बल 80 लाख महिलांची अर्ज अपात्र ठरवल्यानंतर त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. धन्यवाद.